नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली बुद्धिमत्ताची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 11 जून 2025ला झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे। खालील संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या। मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे केली जाईल। विचारला आहे, अशा किती संख्या आहेत ज्या प्रत्येकीच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि लगेच नंतर एक चिन्ह आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला दोन संख्या लागोपाठ आणि त्यापुढे एक चिन्ह असं शोधायचं आहे। डावीकडून बघत जाऊ। पहिल्या ठिकाणी आहे 1 6, पुढे एक चिन्ह आहे। पुढे या ठिकाणी आहे, पुढे परत या ठिकाणी आहे। संपूर्ण मालिकेमध्ये 3 ठिकाणी दिसतंय की संख्येच्या आधी एक संख्या आणि त्यापुढे एक चिन्ह आहे। ऑप्शन नंबर 2। हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे। 236, 758, 230, 563, 263। विचारला आहे, सर्वात लहान संख्येच्या पहिल्या अंकातून सर्वात मोठ्या संख्येचा पहिला अंक वजा केल्यास काय परिणाम येईल। इथे सर्वात लहान संख्या आहे 230, त्यातील पहिला अंक म्हणजे 2 आणि सर्वात मोठी संख्या आहे 758, त्यातील पहिला अंक म्हणजे 7। 2 वजा 7 आपल्याला करायला लावलं आहे, हे वजा 5। आपल्या ऑप्शन्समध्ये वजा नाही आहे, इथे कदाचित ट्रान्सलेशन मिस्टेक झालेली असेल। सर्वात मोठ्या संख्येच्या पहिल्या अंकातून सर्वात लहान संख्येचा पहिला अंक वजा करा असं असेल। त्यामुळे इथे 2 वजा 7 न घेता 7 वजा 2 5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन नंबर 4। एका विशिष्ट कोड भाषेत A अधिक B म्हणजे A ही B ची आई आहे, A वजा B म्हणजे A हा B चा भाऊ आहे, A गुणिले B म्हणजे A ही B ची पत्नी आहे आणि A भागिले B म्हणजे A हा B चा वडील आहे। वरील माहितीच्या आधारावर M वजा N भागिले O अधिक P गुणिले Q असल्यास M चे Q शी काय नाते आहे। बघा आता, M वजा N म्हणजे असेल M हा N चा भाऊ आहे, M हा N चा भाऊ। N भागिले O म्हणजे असेल N हा O चा वडील आहे, N हा O चा वडील। O अधिक P म्हणजे असेल O ही P ची आई आहे, O ही आई म्हणजे स्त्री झाली त्यामुळे गोल, P ची आई। P गुणिले Q म्हणजे असेल P ही Q ची पत्नी आहे, P ही पत्नी Q ची। आपल्याला M चे Q शी काय नाते आहे हे विचारलेलं आहे। P ही Q ची पत्नी आहे, O ही P ची आई आहे, N हे O चे वडील आहे आणि M हे N चे भाऊ आहे। म्हणजे M चे Q शी नाते असेल पत्नीच्या आईचा वडिलांचा भाऊ। ऑप्शन नंबर 1। इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे। ZYB GFI NMP UTW प्रश्नचिन्ह। पहिल्या लेटरसाठी आपण सिरीज चेक करू। Z G N U। झेडच्या पुढे G आहे 7 नंबरला, Gच्या पुढे N 7 नंबरला, Nच्या पुढे U आहे 7 नंबरला। आता आपल्याला Uच्या पुढे 7वा लेटर बघावं लागेल। Uच्या पुढे 1 2 3 4 5 6 7, 7 नंबरला आहे B। आता आपण दुसऱ्या लेटरची सिरीज चेक करू। Y F M T। Yच्या पुढे F 7 नंबरला आहे, Fच्या पुढे M 7 नंबरला आहे, Mच्या पुढे T 7 नंबरला आहे। आता Tच्या पुढे 7वा लेटर बघावं लागेल।
1 2 3 4 5 6 7 तो आहे ए. बी ए ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. तिसऱ्या लेटरसाठी पण सिरीज बघून घ्या. बी आय पी डब्ल्यू. बीच्या पुढे 7वा लेटर आहे आय. आयच्या पुढे 7वा लेटर आहे पी. पीच्या पुढे 7वा लेटर आहे डब्ल्यू. आणि आता डब्ल्यूच्या पुढे 7वा लेटर तो आहे डी. बी ए डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 35चा संबंध 70शी विशिष्ट तर्काने आहे. याच तर्काने 24चा संबंध 48शी आहे. याच तर्काने 11चा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? इथे सरळ दिसतंय 35चा संबंध 70 सोबत म्हणजे 35ची दुप्पट केली आहे. 24चा संबंध 48 म्हणजे 24ची दुप्पट केली आहे. आपल्याला 11चा संबंध विचारला आहे. 11ची दुप्पट 22. ऑप्शन नंबर 3. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 144, 743, 290, 258, 799. विचारला आहे सर्वात मोठ्या संख्येचा दुसरा अंक सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकातून वजा केल्यास काय परिणाम येईल? इथे सर्वात मोठी संख्या आहे 799, त्यातील तिसरा अंक 9 आणि सर्वात लहान संख्या आहे 144, त्यातील तिसरा अंक 4. 4 वजा 9 आपल्याला करायचं आहे, ते येईल -5. ऑप्शन नंबर 1. मिस्टर टी बिंदू डी पासून पूर्वेकडे 3 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण बिंदू डी घेऊ. पूर्वेकडे 3 किलोमीटर गाडी चालवतोय. त्यानंतर तो उजवीकडे वळतो. 7 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या उजवीकडे 7 किलोमीटर तो गाडी चालवतो. उजवीकडे वळतो आणि 6 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे 6 किलोमीटर गाडी चालवतोय. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे 4 किलोमीटर. आणि नंतर उजवीकडे वळतो आणि 3 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे 3 किलोमीटर. तो शेवटी डावीकडे वळतो, 1 किलोमीटर गाडी चालवतो आणि बिंदू एचवर थांबतो. त्याच्या डावीकडे 1 किलोमीटर आता आणि इथे असेल बिंदू एच. बिंदू डी वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी? एच पासून त्याला डी कडे जायचं आहे, म्हणजेच त्याला आता वरच्या दिशेला म्हणजेच उत्तरेला जावं लागेल. आणि एकूण अंतर असेल या 7 किलोमीटरमधून आपल्याला हे 4 अधिक हे 1 5 किलोमीटर वजा करावं लागेल, ते येईल 2 किलोमीटर. म्हणजे त्याला एच पासून डी कडे जाण्यासाठी उत्तरेकडे 2 किलोमीटर जावं लागेल. ऑप्शन नंबर 4. 7 पेट्या डी ई एफ जी एस टी आणि यू एकावर एक ठेवलेल्या आहेत, पण त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. 7 पेट्या काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7. टी आणि ईच्या मध्ये फक्त 2 पेट्या ठेवलेल्या आहेत. जीच्या वर फक्त यस ठेवलेली आहे. म्हणजे इथे सर्वात वरती असेल एस आणि त्याच्या खाली असेल जी. ईच्या खाली कोणतीही पेटी ठेवलेली नाही, म्हणजे सर्वात खाली पहिल्या क्रमांकावरती असेल ई. डी ही एफच्या खाली पण यूच्या वर ठेवलेली आहे. बाजूला काढून घेऊ आपण. डी ही एफच्या खाली पण यूच्या वरती. आता पहिलं वाक्य पहा. टी आणि ईच्या मध्ये फक्त 2 पेट्या ठेवलेल्या आहेत. ई पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजे त्याच्यावरती 2 क्रमांक सोडून 4थ्या क्रमांकावरती येईल ती. आता 3 जागा शिल्लक आहेत, तिथे एफ डी आणि यू अशा प्रकारे येतील.
विचारलं आहे यूच्या तिसऱ्यावर कोणती पेटी ठेवलेली आहे. यू दुसऱ्या क्रमांकावरती आहे. यूच्या वरती 1, 2, 3. तिसऱ्या क्रमांकावरती एफ ठेवलेली आहे. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणता अक्षरसंख्या समूह दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊन तिला तार्किकदृष्ट्या पूर्ण करेल. EK 19, GM 28, IO 37, KQ 46 प्रश्नचिन्ह. चारही ऑप्शन पाहिले तर चारही ऑप्शनमध्ये पहिला लेटर M कॉमन दिसतोय, त्यामुळे पहिला लेटर बघायची गरज नाही आहे. दुसऱ्या लेटरसाठी आपण सिरीज बघू. K, M, O, Q. इथे एक एक अल्फाबेट सोडलेला आहे असं दिसतंय. K, L, M, N, O, P, Q. आता Qच्या पुढे R, S पाहिजे. आता संख्यांसाठीची सिरीज बघू. 19, 28, 37, 46. इथे 9 9ने अंक वाढवलेले दिसत आहेत. 19मध्ये 9 मिळवले 28, 28मध्ये 9 मिळवले 37, 37मध्ये 9 मिळवले 46. आता 46मध्ये 9 मिळवल्यावरती येईल 55. MS 55 ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असेल. या प्रश्नात खालील सारणी आणि त्यानंतरच्या अटीनुसार संख्यांचा एक गट अक्षरे आणि चिन्हे वापरून कोड केला जातो. काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यासाठी कोड दिलेले आहेत आणि या 4 अटी वाचून आपल्याला त्यांनी दिलेल्या या संख्या समूहासाठी कोड बनवायचा आहे. पहिली अट आहे जर पहिले आणि दुसरे अंक सम असतील. पहिला आणि दुसरा अंक 4 आणि 8 सम आहेत, म्हणजे पहिली अट आपल्याला बघावी लागेल. दुसरी अट आहे जर पहिले आणि शेवटचे अंक विषम असतील. पहिला अंक 4 सम आहे, शेवटचा अंक 9 विषम आहे, त्यामुळे दुसरी केस इथे लागू होणार नाही. तिसरी अट आहे जर तिसरे आणि चौथे अंक सम असतील. तिसरा अंक 7 विषम संख्या आहे, चौथा अंक 1 विषम संख्या आहे, तिसरी अट लागू होणार नाही. दिलेल्या अंकांसाठी कोडचे योग्य संयोजन काय आहे? आपल्याला पहिली अट बघावी लागणार आहे. जर पहिले आणि दुसरे अंक सम असतील तर दोन्ही A म्हणून कोड केले जातील. म्हणजे 4 आणि 8 या दोन्हींसाठीचा कोड असेल A. इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. AAZJS ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल झाली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल झाली? समीकरण लिहून घेऊ. 151 भागिलेचं करायचं आहे गुणिले 3, अधिकचं करायचं आहे वजा 168, गुणिलेचं करायचं आहे भागिले 8, वजाचं करायचं आहे अधिक 145. 8 एके 8, 8 दुने 16, 8 एके 8. 151 गुणिले 3 करून घेऊ. 3 एके 3, 5 त्रिक 15, हातच्याला 1, 3 एके 3 आणि 1 4, वजा 21 अधिक 145. 453 वजा 21 करून घेऊ. 3 1 गेला 2, 5 2 गेले 3, 4 जसाचा तसा अधिक 145. 5 2 7, 4 3 7, 4 आणि 1 5, 577 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. जर 3 8 1 6 4 2 7 या संख्येत प्रत्येक विषम अंकात 1 मिळवला आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा केले तर तयार होणाऱ्या नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा दिसतील? आधी संख्या जशीची तशी लिहून घेऊ. 3 8 1 6 4 2 7 विषम अंकात 1 मिळवायला लावला आहे. 3 1 मिळवला 4, 1 1 मिळवला 2, 7 मध्ये 1 मिळवला 8 आणि सम अंकातून 2 वजा करायचे आहेत. 8 2 गेले 6, 6 2 गेले 4,
4तून 2 गेले 2, 2तून 2 गेले 0. या नवीन संख्येमध्ये किती अंक एकापेक्षा जास्त वेळा दिसले विचारला आहे. 4 2 वेळा आलेला आहे, 6 एकदाच आहे, 2 2 वेळा आलेला आहे, 0 एकदाच आहे, 8 एकदाच आहे. म्हणजे इथे 2 अंक आहेत जे एकापेक्षा जास्त वेळा दिसत आहेत. ऑप्शन नंबर 4. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत पेसला 2 4 6 8 असे आणि कॉस्टला 1 3 2 7 असे कोड केले आहे. दिलेल्या सांकेतिक भाषेत सी साठी काय कोड आहे? पेस आणि कॉस्ट या दोन्ही शब्दांमध्ये सी हा लेटर कॉमन आहे आणि दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये 2 ही संख्या कॉमन आहे. त्यामुळे सी साठीचा कोड आहे 2. ऑप्शन नंबर 3. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 402, 400, 396, 390, 382 प्रश्नचिन्ह. इथे संख्या कमी होत चाललेल्या दिसत आहेत. 402मधून 2 वजा केले 400 आलं. 400मधून 4 वजा केले 396 आलं. 396मधून 6 वजा केले 390 आलं. 390मधून 8 वजा केले 382 आलं. म्हणजे इथे वजाबाकी 2 2ने वाढत जाते. आता आपल्याला 382मधून 10 वजा करावे लागतील. ते येईल 372. ऑप्शन नंबर 2. खालील समीकरणात भागिले आणि वजा यांची अदलाबदल केल्यास आणि गुणिले आणि अधिक यांची अदलाबदल केल्यास प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घेऊ. 56 अधिकाचं करायचं आहे गुणिले 41 भागिलेचं करायचं आहे वजा 12,054 वजाचं करायचं आहे भागिले 123 गुणिलेचं करायचं आहे अधिक 891. इथे 3ने भाग देऊ. 3 चौक 12, 3 एके 3, 3 चौक 12, 0 जसाचा तसा, 3 एके 3 उरले 2, 3 8 24. 41 मूळ संख्या आहे त्यामुळे आता पुढे भाग जाणार नाही. 4018ला आपल्याला पूर्ण 41ने भाग द्यावा लागेल. हा भाग जातोय 98चा. 4018 भागिले 41 केले तर 98 येत आहे. 56 गुणिले 41 करून घेतो मी. हे येत आहे 2296 वजा 98 अधिक 891. 2296 वजा 98 केल्यावर येईल 2198 अधिक 891. 8 आणि 1 9, 9 आणि 9 18, हातच्याला 1, 8 आणि 2 10, हातच्याला 1, 2 आणि 1 3, 3089 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालीलपैकी 4 पैकी 3 अक्षरांचे गट विशिष्ट प्रकारे सारखे आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणता अक्षरांचा गट त्या गटात मोडत नाही? 4 ऑप्शनसाठी आपण चेक करू. पहिला ऑप्शन आहे LKP. एलच्या मागचा लेटर आहे के. केच्या पुढे 5वा लेटर आहे पी. बाजूला मी इथे अंतर लिहून घेतो. वजा 1 आणि 5. दुसरा ऑप्शन बघू. QRU. क्यूच्या पुढचा लेटर आहे आर. आरच्या पुढे तिसरा लेटर आहे यू. म्हणजे इथे 1 आणि 3चं अंतर दिसतंय. तिसरा ऑप्शन बघू. EFI. ईच्या पुढचा लेटर आहे एफ. एफच्या पुढे तिसरा लेटर आहे आय. इथे देखील 1 आणि 3चं अंतर आहे. चौथा ऑप्शन बघू. MNQ. एमच्या पुढचा लेटर आहे एन. एनच्या पुढे तिसरा लेटर आहे क्यू. इथे देखील 1 आणि 3चं अंतर दिसतंय.
म्हणजे ऑप्शन नंबर 1 LKP हा इतरांपेक्षा वेगळा येतो आहे. ABCDRS आणि T हे एका वर्तुळाकार टेबलाभोवती टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसले आहेत. वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. B हा आरच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. आर जर इथे घेतलं तर आरच्या उजवीकडे चौथ्या स्थानावरती बी इथे येईल. टीच्या डावीकडून मोजल्यास टी आणि डी यांच्यामध्ये फक्त 2 लोक बसले आहे. टी किंवा डीची आपल्याला फिक्स पोझिशन माहीत नाही. ए हा सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. ए किंवा सीची पण आपल्याला फिक्स पोझिशन माहीत नाही. यस हा सी आणि डीचा तत्काळ शेजारी आहे. एक काम करू, आपण पहिलं वाक्य बाजूला ठेवू. तिसरं वाक्य बघू. ए हा सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. इथे जर सी असेल तर सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती इथे येईल ए. यस हा सी आणि डीचा तत्काळ शेजारी आहे. यस हा सीचा शेजारी म्हणजे सीच्या उजवीकडे किंवा डावीकडे एकाच ठिकाणी यस असायला पाहिजे. आपण उजवीकडे घेऊन बघू. जर आपली केस चुकली तर आपण सीच्या डावीकडे यस घेऊन बघू. यस हा सी आणि डीचा तत्काळ शेजारी आहे म्हणजे डी येईल इथे. आता दुसरं वाक्य बघा. टीच्या डावीकडून मोजल्यास टी आणि डी यांच्यामध्ये फक्त 2 लोक बसले आहेत म्हणजे टी येईल इथे, जेणेकरून टीच्या डावीकडून टी आणि डीमध्ये 2 लोक येतील. आता पहिलं वाक्य बघा. बी हा आरच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. 2 जागा शिल्लक आहेत. इथे जर आर घेतला तर आरच्या उजवीकडे चौथ्या स्थानावरती इथे आपण बी घेऊ शकतो. म्हणजे ही केस आपली बरोबर आलेली आहे. विचारलं आहे आपल्याला यसच्या डावीकडून मोजल्यास बी आणि यस यांच्यामध्ये किती लोक बसले आहेत. यसच्या डावीकडून म्हणजे या बाजूला मोजावं लागेल. सी आर टी ए हे 4 लोक बसलेले आहेत. ऑप्शन नंबर 4. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. 99 92 105 98 111 104 प्रश्नचिन्ह 110. इथे 99 मधून 7 वजा केले आहेत, 92 आलं. 92 मध्ये 13 मिळवले आहेत, 105 आलं. 105 मधून पुन्हा 7 वजा केले आहेत, 98 आलं. 98 मध्ये परत 13 मिळवले आहेत, 111 आलं. 111 मधून 7 वजा केले, 104 आलं. म्हणजे इथे -7 + 13 -7 + 13 असं होत चाललेलं आहे. आता आपल्याला 104 मध्ये 13 ॲड करावे लागतील. हे येईल 117. ऑप्शन नंबर 4 117 हे योग्य उत्तर असेल. पुन्हा 117 मधून 7 वजा केल्यावर येतील 110. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लेटला 8054 असे सांकेतिक केले जाते आणि टीमला 4087 असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत एम साठी सांकेतिक शब्द काय आहे. लेट आणि टीम या दोन्ही शब्दांमध्ये ए टी ई हे 3 लेटर कॉमन दिसत आहेत आणि दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये आपल्याला 8 0 आणि 4 या 3 संख्या कॉमन दिसत आहेत. म्हणजे ए टी ई या 3 अल्फाबेटसाठीचे संकेत 804 हे असतील, पण त्याचप्रमाणे असतील असं नाही. आपल्याला विचारला आहे यमचा संकेत. यम हा टीम या शब्दामध्ये आहे आणि टीम शब्दामधील संकेतांमधील 804 या संख्या सोडल्या तर 7 ही एक संख्या उरलेली आहे. म्हणजे एमसाठीचा संकेत आहे 7. ऑप्शन नंबर 2. 7 पेट्या ABCDEF आणि G एकावर एक ठेवलेल्या आहेत, पण त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. 7 पेट्या काढून घेऊ. 1 2 3
4 5 6 7. बीच्या खाली फक्त 3 पेट्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे बी येईल चौथ्या क्रमांकावरती. बी आणि जीच्या मध्ये फक्त 2 पेट्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे बीच्या वरती सुद्धा 2 पेट्या सोडून 7व्यावरती जी असू शकतो, किंवा बीच्या खाली सुद्धा 2 पेट्या सोडून पहिल्यावरती जी असू शकतो. मग इथे आपण 2 केस घेऊ. ईच्या अगदी वर फक्त ए पेटी ठेवलेली आहे, म्हणजे ए ही सर्वात वरती 7व्या क्रमांकावरती आहे, म्हणजे पहिली केस आपली चुकेल. दुसऱ्या केसनुसार ए ही 7व्या मजल्यावरती आणि त्याच्या खाली लगेच ई असं येईल. एफ डीच्या खाली आणि सीच्या वर काही ठिकाणी ठेवलेली आहे. एफ डीच्या खाली आणि सीच्या वर काही ठिकाणी 3 जागा शिल्लक आहेत. त्यामध्ये आपल्याला डी एफ सी असं घ्यावं लागेल. विचारलं आहे सीच्या खाली किती पेट्या ठेवलेल्या आहेत. सी दुसऱ्या क्रमांकावरती आहे. सीच्या खाली जी ही एकच पेटी ठेवलेली आहे. ऑप्शन नंबर 3. व्ही बी डी पीचा संबंध झेड डब्ल्यू एच केशी इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार एका विशिष्ट प्रकारे आहे. त्याच प्रकारे डी आर एल एफचा संबंध एच एम पी एशी आहे. याच तर्काचे अनुसरण करून एल एच टी व्हीचा संबंध खालीलपैकी कशाशी असेल. आधी आपण त्यांनी दिलेला संबंध लक्षात घेऊ. व्ही बी डी पी याचा संबंध आहे झेड डब्ल्यू एच के. व्हीचा संबंध झेड सोबत आहे. व्हीच्या पुढे चौथा लेटर आहे झेड. बीचा संबंध डब्ल्यू सोबत आहे. बीच्या मागे 5वा लेटर आहे डब्ल्यू. डीचा संबंध एच सोबत आहे. डीच्या पुढे चौथा लेटर आहे एच. पीचा संबंध के सोबत आहे. पीच्या मागे 5वा लेटर आहे के. म्हणजे इथे 4 वजा 5 4 वजा 5च्या अंतराने अल्फाबेट मागे पुढे केलेले दिसत आहे. आता आपण त्यांनी विचारलेल्या एल एच टी व्ही साठीचा संबंध चेक करू. एलच्या पुढील चौथा लेटर पी. एचच्या मागील 5वा लेटर सी. टीच्या पुढील चौथा लेटर एक्स. व्हीच्या मागील 5वा लेटर क्यू. पी सी एक्स क्यू. ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर असेल. पी क्यू आर एस टी यू आणि व्ही एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. क्यूच्या डावीकडून मोजल्यास टी आणि क्यूमध्ये फक्त 2 व्यक्ती बसल्या आहेत. इथे जर क्यू घेतला तर क्यूच्या डावीकडे 2 व्यक्ती सोडून इथे येईल टी. यू हा यसच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. यू किंवा यसची आपल्याला फिक्स पोझिशन माहीत नाही. पुढे बघू. पी हा यसच्या लगेच उजवीकडे बसलेला आहे. पी किंवा यसची पण आपल्याला फिक्स पोझिशन माहीत नाही. पी हा टीच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर बसलेला आहे. पी हा टीच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावरती म्हणजे इथे येईल पी. आता त्याच्या आधीचं वाक्य बघा. पी हा यसच्या लगेच उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे यस येईल इथे. आता त्याच्या आधीचं वाक्य पहा. यू हा यसच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. यसच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावरती इथे येईल यू. व्ही हा यूचा तात्काळ शेजारी आहे, म्हणजे इथे येईल व्ही. आणि आता उरला आहे आर, तो येईल इथे. आरच्या डावीकडून मोजल्यास क्यू आणि आरमध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत. आरच्या डावीकडून मोजायचं आहे. क्यू आणि आरमध्ये पी आणि यस हे 2 व्यक्ती बसलेले आहेत. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेजची जागा घेतील. त्यांनी दिलेले अक्षरसमूह लिहून घेऊ. एल आय ई
एस पी एल एक एक ऑप्शनसाठी आपण चेक करू. पहिला ऑप्शन आहे ओ एल टी ओ ए आय. ओचा संबंध एल सोबत आहे. ओच्या मागे तिसरा लेटर आहे एल. एसचा संबंध ओ सोबत आहे. एसच्या मागे चौथा लेटर आहे ओ. पहिल्या ऑप्शनमध्ये सिरीज मॅच होत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन चेक करू. ओ ओ आय पी डी एफ. ओचा संबंध एल सोबत आहे. ओच्या मागे तिसरा लेटर आहे एल. एसचा संबंध पी सोबत आहे. एसच्या मागे तिसरा लेटर आहे पी. पुन्हा ओचा संबंध आय सोबत आहे. ओच्या मागे सहावा लेटर आहे आय. पीचा संबंध डी सोबत आहे. पीच्या बऱ्याच मागं डी आहे, त्यामुळे इथे दुसऱ्या ऑप्शनची सुद्धा सिरीज मॅच होणार नाही. दुसरा ऑप्शनसुद्धा कॅन्सल झाला. तिसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. ओ एल एच पी एम आय. ओचा संबंध एल सोबत. ओच्या मागे तिसरा लेटर आहे एल. एसचा संबंध पी सोबत. एसच्या मागे तिसरा लेटर आहे पी. एलचा संबंध आय सोबत आहे. एलच्या मागे तिसरा लेटर आहे आय. पीचा संबंध एम सोबत आहे. पीच्या मागे तिसरा लेटर दिसतोय एम. एचचा संबंध ई सोबत आहे. एचच्या मागे तिसरा लेटर आहे ई. एलचा संबंध आय सोबत. एलच्या मागे तिसरा लेटर आहे आय. इथे सिरीज मॅच झालेली आहे, म्हणजे हॅश आणि पर्सेंटेजच्या जागी ओ एल एच आणि पी एम आय हे लेटर्स येतील. ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर असेल. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरी दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांमधून तार्किकरित्या अनुसरण करतात हे ठरवा. 3 विधाने दिलेली आहेत. आपण आधी डायग्राम काढून घेऊ. काही पाणी गुलाबी आहे. काही पाणी गुलाबी आहे. सर्व गुलाबी इमारती आहेत. सर्व गुलाबी इमारती. सर्व इमारती उंच आहेत. सर्व इमारती उंच. ही अशी आपली डायग्राम येईल. निष्कर्ष दिले आहेत. काही गुलाबी पाणी आहे. काही पाणी गुलाबी आहेत, त्यामुळे काही गुलाबी पाणी आहे हे अगदी योग्य असेल. दुसरा निष्कर्ष आहे काही इमारती गुलाबी आहेत. सर्व गुलाबी इमारती आहेत, त्यामुळे काही इमारती गुलाबी आहेत हे देखील अगदी योग्य असेल. म्हणजे इथे निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही लागू होतात. ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. शहर पी हे शहर क्यूच्या पूर्वेला आहे. इथे जर क्यू असेल तर त्याच्या पूर्वेला इथे असेल पी. शहर क्यू हे आरच्या दक्षिणेला आहे, म्हणजे इथे असेल शहर आर, जेणेकरून क्यू त्याच्या दक्षिणेला येईल. शहर आर हे शहर एसच्या पूर्वेला आहे, म्हणजे इथे येईल शहर एस, जेणेकरून शहर आर हे शहर एसच्या पूर्वेला असेल. शहर एस हे शहर टीच्या पश्चिमेला आहे. शहर एस टीच्या पश्चिमेला, म्हणजे टी इथे असू शकतं किंवा इथे असू शकतं किंवा इथे असू शकतं. या तिन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी शहर टी असू शकतं. शहर पी हे शहर टीच्या नैऋत्येला आहे. नैऋत्य म्हणजे अशी दिशा. शहर पी हे शहर टीच्या नैऋत्येला, म्हणजे टीचे हे स्थान योग्य असेल, जेणेकरून टीच्या नैऋत्येला येईल पी, आणि शहर टीचे हे दोन्ही स्थान चुकीचे असतील. ते आपण कॅन्सल करून टाकू.
शहर आरचे शहर टीच्या संदर्भात स्थान काय आहे? शहर आर हे टीच्या पश्चिमेला आहे. ऑप्शन नंबर 3. खालीलपैकी कोणते अक्षरगट हॅश आणि पर्सेंटेजने बदलून आले पाहिजेत? त्यांनी दिलेले अक्षरगट लिहून घेऊ. N H O S M T. चारही ऑप्शनसाठी चेक करू. चारही ऑप्शनमध्ये पाहिलं तर P आणि J कॉमन दिसतंय चारही ठिकाणी, त्यामुळे हा संबंध आपण चेक करू आणि S Mचा संबंध याच्यावरून आपल्याला काढता येईल. P च्या मागे दुसरा लेटर आहे N, J च्या मागे दुसरा लेटर आहे H. असाच संबंध आपण S M साठी लावू. S च्या मागील दुसरा लेटर Q, M च्या मागील दुसरा लेटर K, म्हणजे इथे -2च्या अंतराने अल्फाबेट सरकलेले दिसत आहेत. आता आपण इथे जर Q घेतला तर Q च्या मागील दुसरा अल्फाबेट O आणि इथे T च्या मागील दुसरा अल्फाबेट R अशी सिरीज येईल. हॅश बरोबर PJQ आणि पर्सेंटेज बरोबर QKR. ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर असेल. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 55 वजा म्हणजे आहे गुणिले 8, भागिले म्हणजे आहे अधिक 3, अधिक म्हणजे आहे वजा 15 आणि गुणिले म्हणजे आहे भागिले 5. 5 एके 5, 5 त्रिक 15. 55 गुणिले 8 करून घेऊ. 8 पंचे 40, हातच्याला 4, 8 पंचे 40 आणि 4 44, अधिक 3 वजा 3, अधिक 3 वजा 3 कॅन्सल झालं. 440 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणते अक्षरगट हॅश आणि पर्सेंटेजच्या जागी यायला पाहिजे? पुन्हा मगासारखाच प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न आता तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. COUNT आणि Y हे एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीतील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्याच्यावरील मजल्याला 2 क्रमांक दिला आहे आणि असाच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. 1 ते 6 आपण मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. Cच्या वर फक्त 2 लोक राहतात, म्हणजे C आहे चौथ्या मजल्यावरती. C आणि T यांच्यामध्ये फक्त 2 लोक राहतात, म्हणजे Cच्या खाली 2 लोक सोडून पहिल्या मजल्यावरती येईल T. C आणि U यांच्यामध्ये फक्त N राहतो, म्हणजे N हा Cच्या अगदी वरती किंवा अगदी खाली असेल. पुढे बघू. Y हा Cच्या अगदी खाली राहतो. Y हा Cच्या अगदी खाली दिलेला आहे, म्हणजे N हा Cच्या वरती 5व्या क्रमांकावरती येईल. आणि त्यांनी म्हटलेलं आहे C आणि U यांच्यामध्ये फक्त N राहतो, म्हणजे आता U हा 6व्या मजल्यावरती येईल. आता उरलेला आहे O, तो दुसऱ्या मजल्यावरती असेल. विचारला आहे 2 क्रमांकाच्या मजल्यावर कोण राहतो? 2 क्रमांकाच्या मजल्यावरती O राहतो. ऑप्शन नंबर 4. इंग्रजी वर्णानुक्रमे खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे सारख्या आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेली अक्षरसमूह जोडी कोणती? पहिला ऑप्शन आहे NKLI. यांचा संबंध L सोबत आहे. यांच्या मागील दुसरा लेटर आहे L. Kचा संबंध I सोबत आहे. Kच्या मागील दुसरा लेटर आहे I, म्हणजे इथे -2च्या अंतराने अल्फाबेट मागे सरकलेले आहे. दुसरा ऑप्शन आहे TQRO. Tचा संबंध आहे R सोबत. Tच्या मागील दुसरा लेटर R. Qचा संबंध आहे O सोबत. Qच्या मागील दुसरा लेटर O. इथे देखील -2च्या अंतराने अल्फाबेट मागे सरकलेले आहे. तिसरा ऑप्शन आहे KH.
एच एच. केचा संबंध आहे एच सोबत. केच्या मागील तिसरा लेटर आहे एच. एचचा संबंध एच सोबतच आहे. म्हणजे इथे ऑप्शन नंबर 3 हा इतरांपेक्षा वेगळा वाटतोय. चौथा ऑप्शन पण बघून घ्या. YVWT. वायच्या मागील दुसरा लेटर डब्ल्यू आणि व्हीच्या मागील दुसरा लेटर टी. इथे देखील -2च्या अंतराने अल्फाबेट सरकलेला आहे. ऑप्शन नंबर 3 KHHH हा इतरांपेक्षा वेगळा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.